काल पुणे जिल्ह्यामध्ये घडलेली जी एक अमानुष आणि माणुसकीला काळिमा फासणारी वृद्ध आणि लहान मुलांच्या मध्ये असलेलं नातं जे आहे, या नात्याला त्या ठिकाणी धुळीस मिसळणारी घटना घडली. नवलेपुरावर पुण्यातील त्या पीडिताच्या आईवडिलांनी केलेलं आंदोलन आणि या आंदोलनादरम्यान दोन्ही साईडला त्या ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी, या वाहतूक कोंडीमध्ये अनेक जण त्या ठिकाणी अडकले. अनेकांना त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागला. अनेक तास बरेचसे लोक त्या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकले. त्यांचाही विचार जर केला तर घटना घडवणारा आणि आंदोलन केल्यानंतर इतरांना होणारा त्रास पाहून त्यांच्याबद्दलही थोडीशी सहानुभूती आली. परंतु ही जी घटना आहे, ही घटना एवढी भीषण आहे की त्याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांना झालेला तो क्षणिक त्रास, काही तास त्यांना त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागला. परंतु त्या लहान मुलीला, त्या पीडिताला किती वेदना या सगळ्या प्रकरणात झाल्या असतील, त्याहूनही जास्त त्यांचे आईवडील आणि नातेवाईक सर्वांना त्रास झाला. माझ्या लोणीगोडी गावामध्ये एका प्राथमिक शाळेमध्ये लहान मुलींवर त्या ठिकाणी अतिप्रसंग नव्हे तर त्या मुलींना लैंगिक त्रास देण्याची घटना एका प्राथमिक शिक्षकाकडनं झाली. त्या ठिकाणी मी गेलो असता संबंधित शिक्षकाच्या समोर मी अर्धा तास बसून होतो. जनरली पाहायला गेलं तर चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांवर माझा लवकर त्या ठिकाणी हात उठतो. समोरच्या व्यक्तीला माझ्याकडनं मारहाण होते. परंतु त्या दिवशी अर्धा तास संबंधित शिक्षकासमोर मी बसलेला होतो. त्याला मी काही प्रश्न विचारले आणि हे विचारत असताना मी विचार करत राहिलो. ना मी त्या व्यक्तीला शिवी दिली, ना त्या शिक्षकाला त्या ठिकाणी मारहाण केली. मी फक्त त्या शिक्षकाकडे पाहत होतो. त्याला कारण असं आहे की माझ्या मनामध्ये हा प्रश्न सतत त्या ठिकाणी घोळत होता की शिक्षक असलेल्या व्यक्तीकडनं अशा प्रकारचं कृत्य कसं काय घडू शकते, आणि एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थिनी असलेल्या छोट्या मुलींवर अशा प्रकारे काही गोष्टी करण्याची इच्छाच कशी होते. तसाच काहीचा प्रकार हा काल नसराबाद की नसरापूर काहीतरी पुणे जिल्ह्यामधील गाव आहे. 3-3.5 वर्षाची मुलगी आणि त्या मुलीवर बलात्कार करून तिचा त्या ठिकाणी खून करण्यात आला आणि खून केल्यानंतर तो त्या मुलीचा मृतदेह शेणामध्ये त्या ठिकाणी गाडून टाकण्यात आला. अशा प्रकारचे कृत्य या लोकांकडून होतात कसे? ज्या दिवशी लोणीगोळीमध्ये ही घटना घडली, अनेकदा वयाच्या या सगळ्या अनुषंगाने किंवा आपल्याकडनं सुद्धा कधी काही लग्नांमध्ये, काही प्रसंगामध्ये लहान मुलींवर त्या ठिकाणी काही कमेंट्स केले जातात. काही ठिकाणी गमती जमतीने का हो, मित्रमंडळीमध्ये मुलींबद्दल त्या ठिकाणी अशा प्रकारचे गमतीने का हो, परंतु काही प्रसंग केले जातात. परंतु ज्या वेळेला ह्या अशा घटना घडतात, या घटना घडत असताना मनावर खूप खोलवर त्या ठिकाणी परिणाम होतो. ह्या घटना ऐकत असताना मनोमनी अशी गोष्ट येते की या मुलींपासून आपण 4 हात दूर राहायला पाहिजे. त्यांच्या आईवडिलांवर, त्यांच्यावर या ज्या काही गोष्टी घडतात, या गोष्टी विचार करण्यापलीकडे आहेत. सर्वांना त्या ठिकाणी जगण्याचा अधिकार आहे. पुरुषांप्रमाणे मुलींना आपल्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी जगण्याचा अधिकार आहे, खेळण्याचा अधिकार आहे, बागडण्याचा अधिकार आहे, आपले स्वतःचे विचार त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे. परंतु कुठं ना कुठं अशा प्रकारच्या घटना ह्या पुरुषांकडनं, समाजातील अशा काही नराधम लोकांकडनं त्या ठिकाणी जाणून बुजून घडवल्या जातात. त्यावेळेला अप्रत्यक्षरित्या आपण महिला यांच्या अनेक अधिकारावर त्या ठिकाणी गदा आणतो, नव्हे तर अनेक त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून आपण त्यांना वंचित करतो. अशा प्रकारच्या घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला बरेचसे पालक लोक हे आपल्या मुलींना शिकवण्यासाठी त्या ठिकाणी धजत नाहीत, किंवा बऱ्याचशा मुलींचे शिक्षण त्या ठिकाणी अर्धवट त्या ठिकाणी भाग पाडले जातात, सोडण्यास भाग पाडले जातात. अनेक मुली त्यांच्यामध्ये पात्रता, क्षमता असताना सुद्धा केवळ समाजामध्ये ज्या काही अनिष्ट गोष्टी घडतात त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्या अनेक गोष्टी करू शकत असून सुद्धा त्यांना त्या गोष्टी करून देण्यासाठी नाइलाजाने त्या ठिकाणी पालक आणि त्यांची घरची मंडळी त्या ठिकाणी त्यांना या सगळ्या अधिकारांपासून वंचित ठेवतात. कुठेतरी या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. जर हा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये येत नसेल तर शासनाने, कायद्याने, कोर्टाने त्या ठिकाणी अशा नराधमांना, नव्हे तर अशा ज्या काही माणुसकीच्या आणि समाजाच्या विरुद्ध असणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत, ह्या प्रवृत्ती चिरडून टाकण्यासाठी म्हणून ठोस अशा उपाययोजना त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. कायद्यामध्ये बलात्कार करणे किंवा अशा प्रकारे लहान मुलींना
त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातून उठवण्याचे प्रकार करणे, याच्या विरुद्ध अशा आरोपींना, अशा नराधमांना तात्काळ त्या ठिकाणी फाशी देण्याचं प्रावधान आणि ती फाशी सर्व समाजासमोर देण्याचं प्रावधान त्या ठिकाणी कायद्यामध्ये करायला पाहिजे. कायदा सांगतो की 100 त्या ठिकाणी गुन्हेगार सुटले तरी चालतील, परंतु एक बेगुन्हा जो आहे तो सुटला नाही पाहिजे. म्हणजे त्या आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी कायद्यामध्ये ज्या काही सुविधा आणि जे काही अधिकार त्यांना दिले आहेत, परंतु या सगळ्या गोष्टीचा दुरुपयोग समाजातील लोक करतात आणि त्यांना कायद्याची कुठली भीती नाही, पोलिसाची कुठली भीती नाही, समाजाची भीती नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अशा गोष्टी करण्यास ते लोक धजावतात. माझी मागणी आहे राज्य सरकारला की मुलींच्या बाबतीत, अल्पवयीन मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत अशा पद्धतीनं कृत्य करणारे, बलात्कार करणारे आणि त्यांचं जीवन संपवणारे जे लोक आहेत यांना राजरोस सर्वांच्या समोर त्या ठिकाणी फाशी द्यावी. अशा प्रकरणातले जे काही गुन्हेगार आहेत हे सुटू नये आणि समाजापर्यंत एक असा संदेश गेला पाहिजे की या मुलींना आणि महिलांना त्रास देणाऱ्यांना फाशी त्या ठिकाणी होऊ शकते. कडक धोरण. इतर देशांमध्ये महिलांच्या बाबतीत दोष करणाऱ्या लोकांना हीच सजा आहे की ज्यांना सरेआम त्या ठिकाणी सर्वांच्या समोर फाशी दिली जाते. तशाच पद्धतीची तरतूद आपल्या कायद्यात सुद्धा त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. तरच हे सगळे प्रकार त्या ठिकाणी थांबतील. मन सुन्न करणारी आणि सर्व मती जी आहे, विचार करण्याची शक्ती जी आहे ती एका जागी स्टक करणाऱ्या, एका ठिकाणी स्तब्ध करणाऱ्या ह्या घटना समाजामध्ये घडू नये याची नैतिक जबाबदारी सर्वांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. तुर्तास आपल्या मुली ज्या आहेत, मुलींकडे जातीनं त्या ठिकाणी लक्ष सर्व पालक देत आहेत, परंतु या अशा घटनेमुळे मुलींकडे आणखी जास्त लक्ष देण्याची त्या ठिकाणी तुम्हा सर्वांना गरज आहे. या सर्व कालच्या प्रकारामध्ये जी पीडित आहे त्या पीडिताला त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळो आणि तिचे जे अपराधी येतं हे लवकरात लवकर त्या ठिकाणी फासावर चढो अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.